चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आज आम्ही नाश्त्यासाठी बर्गर मागवलेलं आहे. तर चला, या सर्व यूट्यूब फॅमिली नाश्ता करायला. त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आज गुरुवार आहे, तर मी डाळ भात करण्याचा बेत केलेला आहे. कुकरमध्ये मी इथं डाळ टाकते शिजायला. साईडला मध्येच मी ना भात पण डब्यामध्ये लावून देणार आहे मध्येच, कारण की दोन कामं एक सोबत होऊन जातात, आपल्या गॅसची पण बचत होते. तरी तर मी साईडला गरम पाणी केलेले डाळमध्ये आणि भातमध्ये सुद्धा मी गरम पाणी टाकते. तांदूळमध्ये म्हणजे अजून भात झालेला नाही, तर गरम पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आहे ना आपल्याला चवीनुसार मीठ पण इथं घालायचं आहे, डाळमध्ये सुद्धा आणि भातमध्ये सुद्धा, कारण की डाळमध्ये मीठ, हळद, तेल टाकलं की डाळची चव वाढून जाते. त्यासाठी मी आता तेल सुद्धा इथं टाकते. आणि त्यानंतर आपल्याला इथं 1 चम्मच हळद टाकायची आहे डाळमध्ये. डाळमध्ये मी आता थोडेसे शेंगदाणे सुद्धा टाकणार आहे, कारण शेंगदाण्याची पण चव वाढून जाते आपल्या डाळला. तर डाळ भात करण्याचा बेत केलेला आहे मी इथं. आता आहे ना हे सर्व काही भातामध्ये पण तेल मीठ मिक्स करून द्यायचं आहे आणि त्यानंतर डाळमध्ये सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं ना डब्याचे झाकण लावलेले आहे. आता कुकरचे सुद्धा मी इथं झाकण लावून घेणार आहे. त्यानंतर चला, आता मी लसूण अद्रक खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. साईडला मिरच्या पण कापून घेतलेल्या आहे मी. आज माझ्याकडे टमाटा सुद्धा नाही. चला, मी आता इथं चवड्यांची भाजी करणार आहे. मी अद्रक लसूणचे पेस्ट खलबत्त्यामध्येच करून घेतलेले. माझा हा फार जुना खलबत्ता आहे, ॲल्युमिनियमचा आहे. नवीनच निघाले होते तेव्हा, खूपच जुना आहे तो, पण खूप छान आणि खूप मस्त आहे. त्याच्यामध्ये पेस्ट केलेली आहे मी. मला स्टीलचा खलबत्ता घ्यायची खूप हौस आहे, घेणार मी कधीतरी, पण आता सध्या तर नाही घेतला जाणार, कारण की चणचण चालू आहे थोडी त्याच्यामुळे. तर बघा, मी आता चवड्यांची भाजी इथं करणार आहे. या बघा, ह्या चवड्या मी आधीच शिजवून घेतलेल्या आहे कुकरमध्ये. तर चला, या चवड्या मला आता थोड्या सुक्याच करायच्या आहेत डाळ भात सोबत खायला. तर इथं मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 पड्या तेल टाकले, राई टाकलं, जिरं टाकलं, 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या, अद्रक लसूणची पेस्ट टाकली. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे चवड्यांमध्ये सुद्धा मी टाकलेले आहेत, कारण की खूप छान मस्त चव येते. आणि थोडा कढीपत्ता टाकलेला आहे. छान मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याला. माझ्याकडे ना आज थोडी चटणी टाकली, थोडी हळद टाकली, थोडा हिंग टाकलेला आहे. ते पण छान मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. माझ्याकडे ना कोथिंबीर आणि टमाटे संपून गेलेले आहेत, त्याच्यासाठी मी आज साधं सिंपलच जेवण बनवते आहे. तर बिना टमाट्याचे सुद्धा असं साधं सिंपल जेवण खूप छान लागतं. मी आता इथं चवड्या आणि मीठ टाकून दिलेलं आहे, ते पण छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. तर चला, मी आता इथं थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि ही चवड्यांची भाजी आहे ना मी आता साईडला, हा इकडचा गॅस माझा थोडासा कमी चालतो, मी तिथंच ठेवणार आहे. आणि इथं मी आता डाळ करणार आहे. तर चला, डाळ बनवण्यासाठी सुद्धा मी इथं कढई ठेवलेली आहे. आता बघा, कुकरमध्ये बघू आता उघडून आपल्याला भात छान मस्त झालेला आहे का नाही, तुम्हाला दाखवते मी. असं डाळसोबत भात जर लावला ना, कोणता पण डब्यामध्ये लावा तुम्ही. हा माझ्या कुकरचा डब्बा नाही, दुसरा आहे. कुकरच्या डब्यामध्ये ना खूप ओतलं जातं. हा फिट डब्बा आहे माझ्या साखरेचा. मी हा खाली करून घेते जेव्हा मला भात लावायचा राहिला तेव्हा. भात खूप छान मस्त झालेला आहे. आणि बघा, आता डाळसुद्धा खूपच मस्त झालेली आहे, मेणासारखी शिजून गेलेली डाळ, मऊसूत मस्त. आता मी इथं अर्धा 2 वेळा पाणी टाकले, ग्लास अर्धा ग्लास 2 वेळा मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेले. आम्ही 3-4 जण खाणार आहेत, म्हणून थोडीशी डाळ बनवणार आहे मी इथं. तर चला, आता ही डाळ मी अशी छान मस्त प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे, मॅश करून घेतलेली आहे. तर मी आता कढईमध्ये तेल टाकलेले आहे. आता इथं सुद्धा मी आता राई जिरं टाकलेले, अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरच्या मी आता इथं टाकते. छान मस्त असं हे पण असं परतून घ्यायचं आहे मस्त लालसर होईपर्यंत. थोडासा हिंग, आता डाळमध्ये मला हिंग तर खूपच आवडतो, म्हणून मी हिंग डाळमध्ये टाकतेच. माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये हिंग असतो. तर चला, आता डाळ शिजलेली मी इथं टाकून दिलेली.
वरणला पण असं उकळी यायला लागले का मी इथं वरणसुद्धा झाकून देणार आहे. मी कुकर धुवूनसुद्धा थोडंसं पाणी इथं टाकलेले. बघा चवड्यांची भाजी आपली इथं छान मस्त झालेली आहे. मी आता तिलासुद्धा परतून घेते, त्याच्यावर झाकून देते. बघा मस्त झालेली आहे आपली चवड्यांची भाजी. तर डाळ पण आपली इथं आता उकड्यावर आलेली आहे. मी आता डाळसुद्धा झाकून देते. गॅस पुसून घेते मी. गॅसवर आता स्वयंपाक जर करतो आपण तर घाण होतेच.